केले आणि तोच ठरला या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, किताबाचा मानकरी. मी सन्माननीय अमितजी कदम सर यांना विनंती करेन की त्यांनी आपलं शुभ हस्ते हे बक्षीस इथे वितरित करावं. यस. आणि बाईटसाठी लाजणारा असा खेळाडू आहे तो साईराज. बक्षीस त्याने स्वीकारलं आणि लगेचच त्याने मंच इथे सोडलंय. आणि या दरम्यान आणखीन काही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित आहेत. अर्शिता स्ट्रायकर संघाचे संघ मालक अक्षयजी एकल आणि त्याचबरोबर जयभरी संघाचे संघ मालक सचिनजी टाकळे सर आणि त्याचबरोबर सन्माननीय संजय उर्फ भाऊ तोडणकर. मी आपल्या तिघांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय संजय उर्फ भाऊ तोडणकर सर, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. जयभरी संघ जो पहिला संघ ठरला सेमीफायनलमध्ये एंटर होणारा, त्या जयभरी संघाचे सर्वेसर्वा संघ मालक सचिनजी टाकळे, आपणास ही विनंती राहील आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि अर्शिता स्ट्रायकर संघाचे संघ मालक अक्षयजी एकल, आपणासही मी विनंती करतो आपणही कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर आमचे मित्र आणि अंडरआर्म क्रिकेटमधील एक माजी खेळाडू, स्पॉटनाना संघाचा दमदार असा शैलीदार फलंदाज भरत चंदरकर, मी आपणासही विनंती करतो की आपणही मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. भारत चंदरकर, आपलं या क्रीडामध्ये सहर्ष स्वागत आहे. एक पर्व, एक काळ, एक दशक अंडरआर्म क्रिकेट ज्याने गाजवलं आपल्या शैलीदार फलंदाजीने, तो भारत चंदरकर याचंही या क्रीडानगरीमध्ये आपण मनपूर्वक स्वागत करत आहोत. हॅलो हॅलो, कृपया लाईनमननी उभं राहायचं आहे. चला लाईनमन, कमिटीचे लाईनमन मॅचमध्ये या. लाईनमन मोबाईल थोडासा बंद ठेवा. राधाकृष्ण स्पोर्ट्स विरुद्ध जयभैरी मुरुगवाडा असा होणारा सामना. टॉस जिंकलाय जयभैरी मुरुगवाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यश हळदणकर, मुरुगवाडा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे मित्रांनो आणि अनेक कीर्तिमान अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूचे राहिलेत, परंतु या फॉर्मॅटमध्ये पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो यावी मनीष. पहिलाच बॉल इथे आपल्याला डॉट पाहायला मिळाला. यश हळदणकर, या क्रीडांगणाचा अनुभव याच्याकडे तगडा आहे आणि फिरकीचा जादूगर आहे. एकाच ॲक्शनमध्ये 2 टर्न करण्यात माहीत असणारा खेळाडू आणि व्हेरिएशन आहे याच्या टप्प्यामध्ये आणि गोलंदाजीमध्ये. याही वेळी वारंवार लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे. स्वेर मारा ठरतोय, लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. पंचांनी लगातार इथे दंडित केले. एक्स्ट्रा स्वरूपात धावा मिळाल्यात, त्या 2. अजूनही एकाच चेंडू चा खेळ इथे संपन्न झालाय. 5 चेंडू बाकी असताना बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा इरादा होता. इनसाइड एज पाहायला मिळालाय. डिक्लेअर झोनमध्ये बॉल जातोय. 1 रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. एनआर स्पोर्ट्स संघाने कीर्तिमान रचलाय. हायएस्ट धावसंख्या या RPL मधली त्या संघाने उभारले आणि इथे मात्र दमदार फटका पाहायला मिळाला. शानदार फटका. पुढचा चेंडू घेऊन स्टेट ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करतोय. यावेळी डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. धावसंख्या आहे ती 7 आणि त्यानंतर पुढील चेंडू मात्र इथे वाईट पाहायला मिळालाय. यश कुठेतरी भरकटतोय, भरकटून चालणार नाहीये. आपल्या संघाला इथे सावरायचं आहे. एक्स्ट्रा धावा डोकीदुखी ठरल्या आहेत या RPL मध्ये. यावेळी फटका मिस करतोय. ताकद पाहायला मिळाली नाही, नजाकत पाहायला मिळाला नाहीये. फॉलो थ्रोमध्ये बॉलला फील्ड केलं तर यश हळदणकरने आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल फील्ड करेल. पहिलं षटक इथे संपत नव्हतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8. भवानी स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व रत्नागिरीमध्ये आपण इथे साजरं करतोय. कालच्या रात्रीमध्ये या स्पर्धेतले 2 सेमीफायनलिस्ट संघ पाहायला मिळाले. जयभैरी मुरुगवाडा
सचिनजी टाकळे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ जो पहिला सेमी फायनलिस्ट ठरलाय आणि त्यानंतर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो फातिमा सी फूड्स. दोन्ही दादा संघ अंडरम क्रिकेटमधील सेमीफायनलमध्ये दाखल झाले. दिमागदार पद्धतीने त्यांनी केलेली कालची खेळी, कालची रजनी अक्षरशः त्यांनी गाजवली आणि त्याचमुळे ते दावेदार बनले सेमीफायनलचे आणि सेमीफायनलमध्ये धडक देताना ते पाहायला मिळाले. आणि आजच्या रजनीमधील कोणते दोन संघ सेमीफायनलमध्ये एंटर होतील या आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती इथे दाखल झालाय तो साहिलचा पहिला बॉल, यावी व्हाईट बॉलचा आला इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह आहे. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाले. यश हळदरकरने ड्राईव्ह केला आणि त्यानंतर कव्हर फील्डमध्ये आपण सपोर्टला चिरागला पाहिलं आणि 4 धावा रोखण्यात यशस्वी ठरला तो चिराग. दमखम दाखवतोय परंतु त्यानंतर खराब चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला बॉल. यष्टिरक्षक ठरला इथे नाकाम. 1+1 2 धावा देणारा हा बॉल. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 11 रन. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला आहे अनुपने बॉलला फील्ड केले. निर्धाव चेंडूची सांगता इथे होईल. परफेक्ट यॉर्कर फटका इथे चुकलाय. बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागते. निहार याला पहिला धक्का इथे बसतोय. फॉर्मॅट पाहूया कशा पद्धतीने लाभदायक बनवतोय. कारण हरेश सर या मैदानावरती चालला ना, हा जर गरजला आणि हा जर बरसला तर मात्र एक आणखीन नवीन कीर्तिमान इथे रचला जाऊ शकतो. यावेळी इन स्विंग चेंडू होता. बॅकफुटवरती येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी सरळ गेलाय. बॉल रोखला जातोय. डॉट बॉल. धावसंख्या 11 आणि त्यानंतर एक चलाकी इथे गोलंदाजाने दाखवली. कारण बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता हरेशचा, त्यामुळे ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला बॉल आणि हरेशला तो खेळावाच लागलाय. त्यामुळे आला इथे डॉट बॉल. एक चेंडू बाकी आहे. यस आणि जयभरी संघाचे संघ मालक राहुलजी पिलनकर यांचं या क्रीडानगरमध्ये सहर्ष स्वागत आहे. राहुलजी पिलनकर सर, आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. जयभरी मुलुकवाडा संघाचे संघ मालक राहुलजी पिलनकर यांच्या माध्यमातून RPL मध्ये हा संघ इथे दाखल झालाय आणि पहिला सामना खेळताना तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना राधाकृष्ण स्पोर्ट्स संघ. गोलंदाजी मार्कवरती वेदांत आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वेदांतचा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मनीष पहिला बॉल स्क्वेअर पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर ठेवला गेलेला बॉल. व्हाईट बॉल झालेला इशारा. 1 रन एक्स्ट्रा. 12 धावसंख्येवरती पोहोचेल धावसंख्या आणि यावी बॅकफुटवरती येऊन कट केले. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल कॅरी होईल. डिक्लेअर झोन. 1 रन डिक्लेअर स्वरूपात इथे मिळते. 13 धावा स्कोर कार्डवरती. हो, यावी फसवा बॉल होता. गती कमी ठेवली. फिंगर मॅजिक दाखवली. इन स्विंग चेंडू पाहायला मिळाला. शरीरावरती आदळला तो मनीषच्या आणि हाही चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. वेदांत आहे. आतापर्यंत अचूक टप्पा त्याने राखलाय. धावसंख्या 13 पाहायला मिळते आणि हाही चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा आलेला इशारा आहे. थोडासा निराश आहे वेदांत, परंतु अंपायरने डिसिजन दिले व्हाईट बॉल. कारण व्हाईट लाईनला बाहेर जाणारा बॉल इथे पाहायला मिळालाय आणि आणखीन एक व्हाईट बॉल. यावेळी कुठेतरी टप्पा चुकतोय. जो अंदाज आहे टप्पा ठेवण्याचा तो कुठेतरी चुकलेला पाहायला मिळालाय. त्यामुळे सलग 2 वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर एक गुगली बॉल इथे आपण म्हणू शकतो. टप्पा पडल्यानंतर गती कमी झालेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे मनीष इथे कम्प्लिटली चकलेला इथे पाहायला मिळालाय. 2 व्हाईट बॉल. त्यानंतर कमबॅक करताना निर्धाव चेंडू वेदांतच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावी लेग ब्रेक होता. ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने. घोषित क्षेत्रामध्ये बॉल जातोय त्यामुळे मिळणार आहे फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचले
आणि त्यानंतर खेळला गेलेला दमदार शॉट आहे, एकच रन मिळणार आहे. खूप क्लोजली पाहायला मिळालं होतं कारण जे निळं कर्टन लगावलं गेले त्या कर्टनला बॉल लागला तर 4 धावा आणि त्याच्या खूप क्लोजली खेळला गेलेला फटका, परंतु एकच रन. आणि त्यानंतर खूप बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, नो बॉल आहे आणि हा टॅप केलाय म्हणजेच काय 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या जंप होईल, पोहोचेल 19 अंकावर. पुरेपूर समाचार घेताना कारण त्याने पाहिलं होतं हा नो बॉल आहे, जाऊ दिला नाही, पंच केलं आणि त्यानंतर आणखीन एक फसवा बॉल आहे. यावी गती कमी ठेवली, चांगला बाउन्स राखला गेला. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त झालं ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19. प्रथम फलंदाजी करत असताना राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाची. प्रज्वलला आणलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. येस, यावी ड्राईव्ह केला गेलेला फटका आहे. ओ कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये थोडीशी गफलत आणि रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. मनीष याला स्ट्रायकिंग एंडला पोहोचू शकला नाही, परंतु फिल्डिंग अचूक पाहायला मिळाली आणि तेवढ्या जलद गतीने केला गेलेला थ्रो होता. यष्टीरक्षकानेही आपलं कसं बी ते दाखवलं, कोणताही एक्स्ट्रा टाइम घेतला नाही, लगेचच यष्ट्यांचा वेध त्याने इथे घेतला आणि त्यामुळे मनीष यावी रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर खेळाडू आप्पा शिर्के स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. प्रज्वल धावसंख्या 19 असताना लेग ब्रेक केला गेलेला चेंडू स्क्वेअर अंपायरच्या दिशेने खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल, त्यामुळे एकच रन या बॉलवरती इथे मिळेल. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन स्थिरावते. अप्पा शिर्के स्ट्रायकिंग एंडला या फॉर्मॅट मध्ये पाहूया कोणता कारनामा तो करतोय. प्रज्वलचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शानदार ड्राईव्ह आहे, लाजवाब आहे. आपला अनुभव या मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती इथे मिळेल आणि धावसंख्या पोहोचेल 25 या अंकावर. धावसंख्या 25 रन. प्रज्वल नेक्स्ट बॉल यावी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. स्टेट जातोय बॉल आणि सेकंड अटेम्प्टला बॉल इथे रोखला गेलाय. चिरागच्या माध्यमातून बॉल रोखला जातोय आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 25 रन्स 25. त्यानंतर प्रज्वलचा हा बॉल यावी काय झालंय, बॉक्स आउट आहे. याही वेळी कर्टनवरच्या दिशेने खेळण्या जयभैरी मुरुगवाडा संघासमोर 26 धावांचं लक्ष 4 ओव्हर मध्ये इथे संपन्न करेल का पाहूया. हॅलो हॅलो. यानंतर होणारा सामना अर्शिता स्पोर्ट्स वर्सेस 9 शिवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मैदान स्टेजवर यायचं आहे. राजेश सर. यस, यानंतर होणारा सामना अर्शिता स्पोर्ट्स विरुद्ध 9 शिवा. विनंती आहे ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्या त्यांना विनंती करतो की आपल्यासाठी पार्किंग व्यवस्था आहे, सर्व गाड्या पार्किंग एरियामध्ये पार्क करा. 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स वाहनधारक आपल्याला नम्र विनंती राहते आपल्या गाड्या पार्किंग झोनमध्ये पार्क करा. आपल्यासाठी पार्किंग झोन उपलब्ध आहे, आवर्जून त्या पार्किंग झोनचा वापर करा. ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्यात त्यांना विशेष सूचना आहे, कारण कालच्या रात्रीमध्येही आपण पाहिलं होतं ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून काही गाड्यांचे काही वाहनांचे ज्या गाड्या आपल्या रस्त्यावरती पाहायला मिळाल्या त्यांच्यावरती फाईन लगावला गेलाय. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय की ज्यांनी रस्त्यावरती गाड्या पार्क केल्यात त्यांनी आपल्या गाड्या त्वरित पार्किंग झोनमध्ये लावाव्यात, कारण ट्रॅफिकची गाडी जेव्हा इथे राऊंडला येते त्यावेळी आपल्याला फाईन बसू शकतो. आम्ही तुम्हाला वेळेत सूचना देतोय आणि अपेक्षा बाळगतो की आपण सूचनांचं पालन करा आणि आपल्याला बसणाऱ्या फाईनपासून स्वतःचा बचाव करा. पुढील सामना अर्शिता स्पोर्ट्स विरुद्ध 9 शिवा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी
चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस रेडिया अर्शिता स्पोर्ट्स आणि 9 शिवा. सुरू असलेला सामना जयभरी मुरुगवाडा विरुद्ध राधाकृष्ण स्पोर्ट्स. यस विनंती आहे MH08AZ 8868 बुलेट आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी योग्य ठिकाणी गाडी पार्क करा कारण तिथे रिक्षा व्यावसायिकांना या गाडीचा अडथळा होतोय. MH08AZ 8868 बुलेट गाडी आहे. गाडी मालक आपण याची नोंद घ्या आणि आपली गाडी त्वरित योग्य ठिकाणी पार्क करा. पुन्हा एकदा जाहीर करतो गाडी क्रमांक MH08AZ 8868. थँक्यू. 9 शिवा संघाचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठासमोर या. नाणेफेकीचा कौल होणार आहे. यस यस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 3. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आणि एकही बॉल अजूनही काउंट झाला नाहीये. यावेळी बॅक हँड डिलिव्हरी इन स्विंग चेंडू होता. हरेश आहे जो यावेळी यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय आणि पहिला बॉल इथे काउंट होतोय या पहिल्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती जय मनगडाचा वापर करून गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज आहे. यावेळी लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल कॅरी होईल. डिक्लर झोन 1 रन डिक्लर स्वरूपात इथे मिळेल. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 26 धावांचं लक्ष यावेळी जयभरी मुरुगवाडा संघासमोर. जयचा पुढचा चेंडू इथे संधी होती. संधी गमावले हरेशने. प्रॉपरली जर बॉल गॅदर झाला असता तर निश्चितच यश हळदणकर डगआउटच्या दिशेने परतू शकला असता आणि एक महत्वाचा हादरा जयभैरी संघाला इथे बसू शकला असता. परंतु जर तर मैदानाच्या आतमध्ये चालत नाही तर तिथे चालते ते फक्त आणि फक्त खेळाडूची जिगर आणि जिगरबाज खेळाडू ठरलाय तो यश हळदणकर. जयचा पुढील चेंडू यश हळदणकरसाठी. यावेळी इन स्विंग चेंडू पायावरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक आहे इथे प्रगतीपथावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे इथे बाकी. जय पुढील चेंडू घेऊन यश साठी. यावेळी लो फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डिक्लर झोन मध्ये गेलाय बॉल. त्यामुळे या शॉट वरती मिळेल ती फक्त 1 रन. धावसंख्या 6 वरती जाऊन स्थिरावेल. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. राईट हँडेड फलंदाज आहे. याही वेळी फुल टॉस चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्येच खेळला यशने आणि यश एक मास्टर माइंड आणि सुपर ब्रेन खेळाडू आहे आणि तेवढाच कॅप्टन कूल आहे. तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वळतोय. आता यानंतर होणारा सामना अर्शिता स्ट्रायकर विरोधामध्ये 9 शिवा. राहुलजी पिलनकर सर कॅमेरामन. 18 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. जयभरी मुरुगवाडा. राहुलजी पिलनकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड इज द कॉल. 9 शिवा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अभिनंदन. काय म्हणशील गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी. गोलंदाजीच का असं काय वाटतं तुला? पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करणार आहोत तर विकेट समोरचे प्लेयर्स कसे खेळतात ते बघूयात आणि मग बॅटिंग करूयात. येस बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. अक्षय तुला देखील शुभेच्छा या मॅचसाठी. यस यावेळी बॅकफुटवरती येऊन खेळला गेलेला शानदार फटका आहे परंतु एकच रन इथे मिळणार आहे कारण बॅरिकेडर्स बाउंड्री हा नियम आहे. नियमावली आहे या स्पर्धेची रत्नागिरी प्रीमियर लीगची. त्यामुळे या शॉटवरती फक्त 1 रन मिळते आणि त्यानंतर इथे मात्र बॉक्स आउट होईल. चिराग डगआउटच्या दिशेने परतेल आणि चिरागच्या स्वरूपात पहिला धक्का जयभैरी मुरुगवाडा संघाला इथे बेसतोय. धावसंख्या आहे 1 गडी बाद 8. 26 धावांचा पाठलाग करत असताना जयभैरी मुरुगवाडा संघ. समीकरण इथे बदललंय. 16 चेंडू आणि 18 धावा. 16 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल हळदणकर. हळदणकर बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश हळदणकर यांचे थोरले बंधू प्रज्वल हळदणकर यावेळी स्ट्रायकिंग एंडला तर यश हळदणकर नॉन स्ट्राईक एंडला.
एकाच संघातून खेळणारे हे दोन धुरंधर हळदणकर बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज आणि बॉलिंग ट्रॅकवरती इथे मनीष आलाय. वैयक्तिक पहिल्याच संघाकडून दुसरं षटक तो इथे हाताळतोय. यावी व्हाईट बॉलचा आलेला इशारा, 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते आणि यावी दमदार शॉट आहे, बॅकफुटवरती येऊन पंच केलाय आणि 1 रन इथे आपल्या नावावरती नोंदवले. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचेल. 16 धावांची इथे आवश्यकता इथे राहते आणि त्यानंतर आणखीन एक दमदार शॉट आहे, पंच शॉट आहे, परंतु एकच रन याही बॉलवरती ते प्राप्त करेल तो प्रज्वल. आणि यस यावी लेग स्टिकच्या खूपच बाहेर होता बॉल, निराश आहे तो यश हळदणकर. याही बॉलवरती एकच रन इथे मिळणार आहे. स्टीव्ह ऑफ मार्क 1 नंतर जर कोणती सुपर डुपर हीच जोडी असेल तर यश हळदणकर आणि प्रज्वल हळदणकर. हो यावी ऑफसाईडला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, प्रज्वल मात्र इथे उज्ज्वल कामगिरी करू शकला नाहीये. दुसरा धक्का जयभरी मुरुगवाडा संघाला. प्रज्वल डगआउटच्या दिशेने 2 गडी बाद. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 12. धावसंख्या 12 पाहायला मिळाले. अजूनही 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. पाहूया तिसरं षटक सामन्याला सेट करून देणारं हे षटक असणार आहे, कारण या षटकावरती अवलंबून असेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती शिल्लक राहतील. त्यामुळे हे षटक खूप महत्त्वाचं इथे निश्चितच ठरणार आहे आणि हे महत्त्वपूर्ण षटक यावी सोपवलं गेले. गोलंदाज राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाचा कुणाल बसनकर बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. यश हळदणकरसाठी पहिला बॉल. हो यावी अचंबित झालाय तो यष्टीरक्षक हरेश चाळकेही या बाउन्सवरती चकतोय. वाईट +1 2 धावा इथे मिळणार आहेत. येस, थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती संदीपजी रसाळ सर यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. ओव्हर टू यू राजा सर. यस यावी खेळला गेलेला फटका. अप्पा शिर्के आहे तिथे ऑफ साईडला बॉल फील्ड करताना. निर्धाव चेंडू. 11 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आणि त्यानंतर फेकला गेलेला हा बॉल वेल जज म्हणू शकतो आपण यश हळदणकरच्या माध्यमातून. इथे वाईट बॉल आलाय आणि त्यानंतर आणखीन एक वाईट बॉल हरेश करून मिस फील्ड. वाईट +1 2 धावा इथे मिळतील त्या जयभैरी मुरुगवाडा संघाला. धावसंख्या पोहोचले 17 या अंकावरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. आपण कालच्या रात्रीपासून पाहतोय ज्या एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्या त्या संघासाठी घातक ठरल्यात. अनेक रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा धावांमुळे बदललेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे ह्या एक्स्ट्रा धावा डोकेदुखी ठरल्यात प्रत्येक संघासाठी आणि त्या चुका करून चालणार नाहीयेत. यावी हा बॉल इथे आपण पाहणार आहोत. ऑस्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय. चांगलं यष्टीरक्षण यावी. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आला इथे. यावी ड्राईव्ह केले. खरा फिल्डिंग आहे. बॉल थांबत नाहीये. सीमा रेषा गाठतोय. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. एकच रन इथे मिळणार आहे. फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही, परंतु जो रिझल्ट अपेक्षित होता तो मिळणार नाही, कारण बॅरिकेटर्सच्या वरून गेलाय हा बॉल. त्यामुळे मिळणार आहे ती फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचले. 9 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज कुणाल फुल चेंडू घेऊन. हो यावी गुगली बॉल होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाले. गोलंदाज कमबॅक करून देतोय की काय पाहूया. हो यावी बॉक्स आउट आहे. यश हळदणकर जयभरी मुरुगवाडा संघाचा हुकमाचा एक का बेस्ट बॅट्समन यावी डगआउटच्या दिशेने आणि ही किमिया केले कोणी ते कुणालने महत्वाचा गडी इथे बाद केलाय. महत्वाचा मोहरा इथे बाद केलाय. यश हळदणकरला डगआउटचा रस्ता इथे दाखवला गेलाय आणि हा कमबॅक ठरणार आहे की काय राधाकृष्ण स्पोर्ट्स संघासाठी. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. कुणालचा पुढचा चेंडू. हो हाही विकेट. हाही खेळाडू बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर झाला. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट आहे. सामन्यामध्ये रंग
6 चेंडू 8 धावा. कोण कामगिरी बेस्ट करणार माझ्या बाबा मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल, कारण 8 धावा आपल्याला सहज सोप्या वाटतात या मैदानावरती बनवल्या जाणं, परंतु इथे मात्र दमछाक होऊ शकते. आणि या आधीचा सामना जर आपण पाहिला तर आतापर्यंतच्या इतिहासाला त्यांनी तडा दिलाय, कारण प्रथम फलंदाजी करत असताना तो संघ विजयी बनलेला पाहायला मिळाला आणि सलग दुसरा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करणारा विजयी बनतो का ते पाहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सर्वात सिनियर खेळाडू अप्पा शिर्के आपल्याला इथे दाखल झाला पाहायला मिळतोय. शेवटचा निर्णायक 6 चेंडू घेऊन तो इथे दाखल झाला आणि पहिला चेंडू वाईड पाहायला मिळालाय. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. अप्पा शिर्के ऑन दी मार्क, राईट हॅम ऑन दी विकेट. जब या बॉल आहे परफेक्ट जो आहे, ड्राईव्ह केलाय, बॉल फील्ड केला जातोय, डॉट बॉल येतोय, इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडूमध्ये 7 धावा आहेत. एखादा मोठा फटका जर इथे आला तर खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडू शकतं, परंतु तेवढा सिनियर खेळाडू अनुभवी खेळाडू आहे. या मैदानाचा तगडा अनुभव या खेळाडूला आहे आणि यावेळी फेकला गेलेला बॉल आहे, शरीरावरती आदळतोय, परंतु यष्टीरक्षक इथे नाकाम ठरलाय. पंचांच्या माध्यमातून काय येईल इशारा, अपील केलं गेलंय, दाद मागितली जाते फलंदाजाकडून. एक एक बॉल खूप महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट बॉल राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, तर प्रत्येक रन मुरुगवाडा संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व इथे आपण पाहतोय. दुसऱ्या रात्रीमध्ये सुरू असलेला हा सामना जयभैरी मुरुगवाडा विरुद्ध राधाकृष्ण स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी राधाकृष्ण स्पोर्ट्स संघाने केली, धाबा 25 बनवल्या, 26 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते जयभैरी मुरुगवाडा संघासमोर. आणि शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. 1 रन इथे मिळाले, धावसंख्या पोहोचले 20 या अंकावर. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना अप्पा ऑन दी मार्क, राईट हॅम राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल, फील्ड तयार, आम्ही तयार होतोय. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असताना खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळणार आहे. एकच रन इथे मिळेल. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 5 धावांची आवश्यकता इथे असताना अप्पाचा पुढचा चेंडू, हो यवी अलॉंग द कार्पेट आहे, 4 रन आहे. बीड ऑफचा खेळाडू इथे नाकाम ठरतोय. बॉल थांबत नाहीये, सीमारेषा गाठतोय आणि पोहोचले. स्कोर इक्वल झालाय. एका विनिंग रनची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 1 रन. 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. रोखले जाईल का अप्पा शिर्के? या मैदानावरती इतिहास रचेल का? या पहिल्या पर्वामध्ये हा कारनामा करणारा हा पहिला गोलंदाज बनेल का ते पाहायचंय. 1 रन 2 चेंडूमध्ये. आणि हे समीकरणाचं सूत्र जर बनतोय कोण ते पाहावं लागेल. अप्पा शिर्के जर इथे दोन्ही डॉट बॉल काढले तर निश्चितच या मैदानावरती हा इतिहास नोंदवणारा पहिला गोलंदाज इथे ठरू शकतो. हो चुकीचा थ्रो आणि इथे मिळते ती विनिंग रन. हा सामना जिंकला गेलाय जयभैरी मुरुगवाडा संघाने, परंतु राधाकृष्ण स्पोर्ट्स संघ